बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ. आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती करतो. आता ताबडतोब शिवसेना एक वादळ. आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्रात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. शिवसैनिकांनो, काल परवा वरळीच्या बीडीडी चाळीमध्ये एक चावी वाटपाचा, वरळीच्या बीडीडी चाळीच्या रहिवाशांना चावी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता 14 ऑगस्ट रोजी. आता विचार करा, हा पवित्र दिवस तसं पाहायला गेलं तर एक आनंदी दिवस. जवळपास 40 50 वर्ष, 5 दशक ज्या ठिकाणी आपण घालवली त्याच ठिकाणी 120 स्क्वेअर फूट पासून आपण 500 स्क्वेअर फूट पर्यंत वरळीच्या बीडीडी चाळीच्या रहिवाशांना सदनिका देत होतो. त्यावेळेचा हा कार्यक्रम, हा आनंदी कार्यक्रम, हा एक पवित्र कार्यक्रम मराठी माणसाला मुंबईतच त्याच्या राहत्या ठिकाणीच घर मिळत होतं. आणि आलिशान अशा इमारती होत्या, त्या आलिशान अशी घरं होती. अगदी वरळीच्या सीफेस पासून हाकेच्या अंतरावरची ही घरं, या सदनिकांचा चावी वाटपाचा कार्यक्रम. आता आपण समजू शकतो, प्रोटोकॉल प्रमाणे सरकारचीच माणसं तिथे असतात. मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील. पण खरं तर एवढं सगळं तुमच्या बाजूने असताना, म्हणजे तुम्हाला तिथे आयता बसायची संधी मिळालेली असताना, कमळीला, शिंदे टोळीला, अजित पवार गटाचं मी नंतर नाव घेईल, पण कमळी आणि शिंदे टोळी यांना एवढी आयती संधी मिळालेली असताना सुद्धा ते श्रेयवादासाठी ओरबाडण्याची जी काही स्पर्धा आम्ही पाहिली, म्हणजे विरोधक तर बाजूलाच ठेवा, ज्यांच्या काळात खऱ्या अर्थाने हे काम झालं त्याच्यावर मी बोलेलच पुढे, पण इतका तो श्रेयवाद, मुख्यमंत्र्यांचं भाषण, त्यांनी वेगळे मुद्दे मांडले, त्यांनी कशा प्रकारे मराठी माणसाला आम्ही मुंबईत ठेवतोय सांगितलं. आता खरं तर कमळीने मराठी माणसाला मुंबईत आम्ही कसं ठेवतोय हे सांगणं म्हणजे, आता हा स्वतःमध्ये इतका घाणेरडा विनोद आहे हा, ज्यांच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने मराठी माणसाची मुंबईतनं घसरण झाली, या कमळीच्या, ज्यांनी खऱ्या अर्थाने सर्व परप्रांतीय पोचले, ह्या कमळीने, आणि विशेषतः बघा गुजरात असेल, राजस्थान असेल, ह्या भागातले परप्रांतीय ज्यांनी सर्वात जास्त पोचले, यांनी सांगावं की मराठी माणूस आम्ही मुंबईमध्ये ठेवला, आणि यांनी बघा श्रेय आपलं आपण घ्यावं. जर ते श्रेय खरंच आपलं असेल, आपलं आपण घ्यावं, म्हणजे त्याला काय म्हणतात, आता हे उदाहरण किती त्याच्यावर योग्य बसतं नाही बसतं मला माहित नाही. आपल्या पोरांची बारशी आपण घालावीत, इतरांच्या पोरांची बारशी आपण घालून त्यांना नावं देऊन ती आपली पोरं होत नसतात. साधं उदाहरण बघा, समृद्धी महामार्गाचं अविरत कार्य 2.5-3 वर्ष सलग चालू होतं शिवशाहीच्या सरकारच्या काळात, शिवसेनेच्या सरकारच्या काळात. एक नवा पैसा त्या समृद्धी महामार्गाच्या कामकाजाचा कमी पडू दिला नाही, एक नवा पैसा. कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, मुंबईतले सारेच प्रकल्प, अगदी मेट्रोचे सारे प्रकल्प, एक नवा पैसा कमी पडू दिला नाही. पण तुम्ही एक लक्षात घ्या, तो काळ होता कोरोनाचा. कोरोनाच्या काळामध्ये राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना, कारण सर्व पैसा हा अत्यावश्यक सेवेसाठी, इमर्जन्सी सर्व्हिसेससाठी वापरला जात होता. लोकांकडनं येणाऱ्या थकबाक्या असतील, महसूल असतील, या सर्वांवर आपण एक विशेष सूट दिल्या होत्या. वेळेची निर्बंधनं उठवलेली होती. सरकारी तिजोरीत खडखडाट होता. केंद्राकडनं येणारा जीएसटीचा परतावा मिळत नव्हता. केंद्राकडनं लसी सुद्धा महाराष्ट्राला मिळत नव्हत्या. केंद्राकडनं आयसीयू मिळत नव्हते, ऑक्सिजन मिळत नव्हते. त्याच्याच खाली गोव्यामध्ये त्यांचं राज्य असताना एअरलिफ्ट करून ऑक्सिजन गोव्याला जायचा, का तर महाराष्ट्रामध्ये लोक पकडतील तो ऑक्सिजन. इतकी वाईट वागणूक, तरी सुद्धा एका नव्या पैशाचा पैसा कमी पडू दिला नाही. आणि आज ज्या वेळेस असे प्रकल्प बघा ना, यांनी फीत कापायचं काम केलं. फक्त अटल सेतूची फीत कापली, कोस्टल रोडची फीत कापली, मेट्रो प्रकल्पांच्या फीत कापतायत, जे काम शिवशाहीच्या सरकारात, शिवसेनेच्या सरकारच्या काळात अविरत चालू होतं. अगदी असंच आदित्य साहेब ठाकरे हे काल त्या उत्सवालाच म्हणता येईल, कारण तो उत्सव होता. मराठी माणसासाठी तो उत्सवच आहे. बीडीडी चाळीच्या रहिवाशांना ज्यावेळेस त्या चाव्या वाटत होतो, तो आपल्यासाठी उत्सवच. त्या कार्यक्रमात आदित्य साहेब उपस्थित राहिले नाहीत, कारण तिथे एक राजकारण केलं जाणार होतं, हे त्यांना पूर्वकल्पना होती. 100% त्यांना पूर्वकल्पना होती. राजकारण काय सांगतो तुम्हाला, यांच्या श्रेयवादामध्ये आदित्य साहेबांना जाणीवपूर्वक, कारण बघा शेवटी त्या विभागाचे ते आमदार आहेत. अरविंद सावंत साहेब त्या विभागाचे खासदार आहेत. आमदार आणि खासदारांना, त्यांच्याच भागामधल्या आमदार खासदारांना तिथे एक शब्द बोल दिलं गेलं नसतं. का तर आपलं श्रेय जाईल. कितीही मनामध्ये भीती, बरं ठीक आहे तुम्ही यांना बोलू देणार नाहीत, पण लोकांची तोंड कशी बंद करणार. मी तुम्हाला काही प्रतिक्रिया देखील दाखवेल तिकडच्या स्थानिक
मीडियाने घेतलेल्या प्रतिक्रिया आहेत त्या, कारण मेन स्ट्रीम मीडियामध्ये ह्या प्रतिक्रिया येणार नाही याची मला चांगली खात्री आहे. मेन स्ट्रीम मीडिया दबावामध्ये आहे. मेन स्ट्रीम मीडिया, आता मी प्रत्येक वेळी पाकिट पत्रकारिता म्हणणार नाही शिवसैनिकांनो, पण दबावामध्ये आहे. ज्यावेळेस बातम्या लावल्या जातात त्यावेळेस बऱ्याच गोष्टींचा दबाव येतो. आता त्या सगळ्या गोष्टी मी ते उघड करणार नाही, पण स्थानिक पत्रकारांनी ज्यावेळेस तिथल्या बातम्या दाखवल्या, लोकांची तोंड तुम्ही दाबू शकत नाही. आदित्य साहेबांना तिथे एक शब्द बोलू दिलं गेलं नसतं. मग तिथे जाऊन ह्या डोमकावळ्यांची, तिथे चोच मारलेल्या डोमकावळ्यांची तिथे जाऊन काय भाषणं ऐकायची होती आपल्याला? तुम्ही सांगा काय करायला पाहिजे होतं? आणि हे लोकांनी ओळखलं. आता सुनील शिंदे साहेब, स्थानिक आमदार, विधान परिषदेचे स्थानिक आमदार सुनील शिंदे साहेब हे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. म्हणजे अरविंद सावंत नसतील किंवा आदित्य साहेब नसतील, पण सुनील शिंदे उपस्थित होते. महाविकास आघाडीचे समजा ते प्रतिनिधी असं म्हणून समजावं आपण, समजा ते प्रतिनिधी आहेत, कारण संबंध महाविकास आघाडीकडनं ते उपस्थित होते. कमीत कमी त्यांना तरी 2 शब्द बोलू द्यायला हवे होते. तेही वरळी विधानसभेचे आमदार राहिलेले आहेत, आजही वरळी विधानसभेतच ते विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यांना का नाही बोलू दिलं गेलं? म्हणजे ज्यांच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने या बिल्डी चाळीच्या रहिवाशांचा या विकासाला मुहूर्तमेढ रोवली गेली, महाविकास आघाडीचं सरकार असेल. बरं, फक्त आम्ही एवढेही कोत्या मनाचे नाहीत, फक्त आपलं श्रेय असं अजिबात नाही म्हणता येणार. वरळीमधल्या अनेक संस्था आहेत, अनेक सामाजिक संस्था आहेत जे या सगळ्या रिसर्च प्रक्रियेमध्ये होत्या. अनेक संस्था आहेत, एकाचं नाव नाही घेऊ शकत. अनेक संस्थांचा याला मोलाचा वाटा आहे, अनेक संस्थांचा आहे याच्यामध्ये. मी म्हाडाचेही आभार मानेन, म्हाडातल्या त्या अधिकाऱ्यांचेही आभार मानेन, सरकारमधल्या म्हाडातल्या त्याही अधिकाऱ्यांचे आभार मानेन ज्यांनी या सगळ्यामध्ये बिल्डर न घुसवता इथे, बघा शेवटी याच्यासाठी तुमच्या अंगामध्ये एक ती नीती लागते, मनामध्ये ती एक नीती लागते, नीतिमत्ता लागते. ह्या सगळ्या गोष्टी शेवटी सरकार दरबारातूनच होत असतात. अधिकारी जरी निर्णय घेत असले तरी शेवटी तुम्हाला या सगळ्यामध्ये सरकार दरबारातून निर्णय होत असतात, त्यांच्या परवानग्या लागतात. त्यावेळेस महाविकास आघाडीच्या सरकारने ह्या सगळ्या परवानग्या दिल्या. याच्यामध्ये बिल्डर न घुसवता प्रतिष्ठित संस्थांना ही कामं देण्यात आली. अगदी टाटांपासून अनेक आहेत गोष्टी याच्यामध्ये, तेवढ्या डिटेलमध्ये मला आजच्या ह्या व्हिडिओत जायचं नाहीये. पण आज त्या कामाची क्वालिटी तुम्ही पहा, त्या कामाचा दर्जा जर तुम्ही पाहाल तर तुम्ही म्हणाल की खरंच बिल्डरांना न देणं आणि ह्या अशा प्रतिष्ठित कंपन्यांकडे हे काम करून घेणं हे खरंच योग्य ठरलं. वरळीतल्या बिल्डी चाळीचे तर रहिवाशी सांगतील, ज्यांना त्या किल्ल्या मिळाल्या ते स्वतः सांगतील कामाची क्वालिटी, दर्जा काय आहे ते. आता आदित्य साहेब तिथे गेले नाही, त्याचं कारण स्पष्ट होतं. तिथे अपमान करण्यात आला असता, जाणीवपूर्वक अपमान करण्यात आला असता, तिथे गोंधळ घातला गेला असता. या पवित्र कार्यामध्ये जाणीवपूर्वक तिथे गोंधळ घालून मराठी माणसाच्या ह्या सोहळ्यामध्ये कशा प्रकारे गालबोट लागलं गेलं, या अशा प्रकारच्या वावड्या सुद्धा उठवण्यात मागे पुढे पाहिलं नसतं. आज आपण तिथे न जाऊन सुद्धा लोकांची मनं आपण तिथे जिंकलेली आहात आदित्य साहेब. आम्हाला अभिमान वाटतो तुमचा. तुमच्या आमदारकीची ही दुसरी टर्म, पण पहिल्याच टर्म मध्ये वरळीच्या बिल्डी चाळीच्या रहिवाशांचा तो तुम्ही मार्ग मोकळा करून दिलात. अशाच प्रकारे आणखी जिथे जिथे हे विकास प्रकल्प होणार आहेत त्या सगळ्यांमध्ये तुमचा हातभार लागो ही आम्ही प्रार्थना करतो. पण आज 120 स्क्वेअर फुटातलं घर 500 स्क्वेअर फुटापर्यंत पोहोचलं. आज मराठी माणूस जागेवर राहतोय. कोण म्हणतं ना शिवसेनेने काय केलं, शिवसेनेने हे केलं. लक्षात घ्या, ही एवढी वर्ष प्रलंबित असलेली कामं तुमच्या पहिल्या आमदारकीच्या टर्म मध्ये तुम्ही पूर्णत्वास किंवा मार्गी लावलेली आहेत. काल स्वतः वरळीकरांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत जरा एकदा पहा. त्या बिल्डी चाळीत ज्यांना घरं मिळाली त्यांनी स्वतः काय कारण शेवटी लोकांची तोंड तुम्ही दाबू शकत नाही. त्यांच्या प्रतिक्रिया ह्या अतिशय बोलक्या आहेत. जरा ही प्रतिक्रिया पहा. आदित्य ठाकरेंना निमंत्रण असून सुद्धा ते का आले नसावे? ते न येण्याचं कारण असं आहे की मूळतः हा प्रकल्प जो सुरू झाला त्याला आदित्य ठाकरे हे आमदार होते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री असताना देखील त्यांचं नाव इथे कुठेच दिसलं नाही. आणि विशेष म्हणजे आजच्या चाव्या वाटपामध्ये बिडीच्या रहिवाशांचं हित बघितलं, परंतु यामध्ये जी स्वातंत्र्य सैनिक बिडीडी चाळीच्या त्या घरात राहत होते पूर्वी किंवा जिथे जेलमध्ये राहत होते आणि आज तिथले रहिवाशी त्या स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबांना मात्र याच्यात डावलण्यात आलेलं आहे. कोणाचे आभार मानाल तुम्हाला? मी आभार मानेन तर शिवशाही सरकारचे, कारण का सरकार बदललं परंतु ज्यांच्या काळात सुरुवात झाली ते मात्र बदललेलं नाही ना. लोकांना जाणीव आहे की हे कधी झालं, कसं झालं, काय झालं.
आमदार आहेत जे वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे, त्यांच्यामुळे काही शक्य झालं वाटतं? आम्ही तर तेच म्हणू. मी तरी म्हणेन की आदित्य ठाकरेमुळे सगळं झालं. पाया त्याने खरा पाया त्याने घातलेला आहे. आदित्य ठाकरेंमुळे झालं. हा, आदित्य ठाकरेंनी टाळ्या घातलाय आणि याच्या पुढे या लोकांनी केली ती गोष्ट वेगळी, पण खरं श्रेय आम्ही आदित्य ठाकरेलाच देणार. त्यांना निमंत्रण असून सुद्धा ते का आले नसावे? आदित्य ठाकरे. कोण काय वेळ नसेल काय नो आयडिया. आपण तुम्ही कोणाला श्रेय द्या? आम्हाला आम्ही आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंना श्रेय देणार बस. हां बस. कसं वाटतंय ताई तुम्हाला? आणि नवीन घर काय आमचं हे समजायचं एकदम. आमचं स्वप्न पूर्ण झालं. छान आनंद झालो आम्ही. वरळी विधानसभेचे आमदार आपले आदित्य ठाकरे, त्यांच्यामुळे आदित्य ठाकरे आल गिव 110 मार्क्स आउट ऑफ 100. पीपल विल लाफ ॲट मी. म्हणजे अतिशय सुसंस्कृत, जितेंद्र आव्हाड, पद्धतशीर काम केलं. त्या लोकांनी खरंच पद्धतशीर काम केलेलं आहे आणि इवन उद्धवजी ठाकरेंचा सुद्धा चांगला याला सपोर्ट होता. श्रेय म्हणजे नाही सगळ्यांनाच आहे, सगळ्यांना. ह्यांचं जेवढं श्रेय आहे ना तर आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड आणि इतर जे होते त्यांचं सगळ्यांचंच श्रेय आहे त्याला. आता ज्यावेळी का असं सत्तेमध्ये असतो, आता जे जसं आपण एखादा पिक्चर करतो, नाटक करतो, ते ॲक्टर फक्त दिसतात, पाठीमागचे जे कालांतरी पाठीमागे दिसले, पण आज लोक काय सुशिक्षित आहेत, सुसंस्कृत आहेत आणि त्यांना माहीत आहे सगळ्यांचं हे. त्यामुळे उद्धव ठाकरे, मला वाटतं आदित्य ठाकरे, मी विचारलं होतं त्यांच्या कलिग सचिन अय्यरना का आले नाही, तर त्यावेळी काय करतात, ह्या असं जे समारंभ असतात ते फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना बोलण्याचा चान्स देतात. का आले नसावेत असं वाटतं? त्यामुळे ते आले नसतील. त्यांना हे स्टेज फक्त मिळालं असतं बसण्यासाठी, पण जो कार्यकर्ता वक्ता असतो त्यांना त्यांचे विचार मांडायला त्यांनी जे विचार म्हणतात दिलेच नसतं, ते ॲक्च्युली चुकीचं झालं आहे. जे आदित्य ठाकरे जरी नसतील तरी मला वाटतं हा ज्यावेळेस शासनाने समारंभ केला आणि सगळ्या लोकांना त्यांनी म्हणजे इव्हन जितेंद्र आव्हाडांना सुद्धा बोलवलं पाहिजे होतं त्यांनी, कळलं का. आणि सगळे ज्या इतर समाज कार्यकर्ते होते त्यांनासुद्धा त्यांनी बोलवलं पाहिजे होतं आणि म्हणजे महायुतीचाच हा कार्यक्रम असा ठेवायला नाही. पण त्यांनी तसं महायुतीत प्रत्येकजण श्रेय घेत आहे, नथिंग रॉंग इन इट. पण आम्ही या तुमच्या माध्यमातून आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड आणि इतर जे कोण मंत्री असतील किंवा सामाजिक कार्यकर्त्यांचा सुद्धा आम्ही आभार मानतो. व्हिडिओ पाहिल्यानंतर आदित्य साहेब येऊत काय किंवा न येऊत काय फरक पडतो? ज्यांच्यासाठी हे सारं केलं गेलं त्यांच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचली हे महत्वाचं. लक्षात घ्या, या कार्यक्रमामध्ये बोलावून त्यांना बोलायची संधी न देऊन आपण अपमानित करण्याचा प्रयत्न नक्कीच केला असता. पण तुम्ही बोलायची संधी द्या काय किंवा नको द्या काय, लोकांपर्यंत त्या भावना पोहोचलेल्या आहेत. या सगळ्या प्रकल्पाची मुहूर्तमेढ, त्याची पायाभरणी ज्यांच्या काळात झाली ते लोकांना चांगलंच माहिती आहे. लोक हुशार आहेत. ठीक आहे, जे चाललंय ते चाललंय. सध्या हा तुमच्या राजकारणाचा भाग आहे. तुम्ही आपसात ती श्रेयवादाची मारामारी काय करायची ते करा. पण काल ज्या वेळेस एकनाथ शिंदे बोलायला उठले, त्यांचं भाषण करायला उठले, म्हणजे आपली ठरवून माणसं आतमध्ये बसवायची, आपल्या नावाचे जयघोष करवून घ्यायचे. पण त्यातही आदित्य साहेबांच्या नावाच्या घोषणा झाल्या तिथे. आदित्य साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है, शिवसेना जिंदाबादच्या घोषणा झाल्या तिथे. शेवटी तुम्हाला तुमच्या माणसांकडनं त्या घोषणा करवून घ्याव्या लागल्या आणि नंतर महायुतीच्या घोषणा द्या म्हणायला लागले वगैरे वगैरे. सारा तो नाटकी प्रयोग आम्ही सर्वांनी पाहिला, जे काही असेल ते. पण ज्यावेळेस मीडिया स्वतः सुनील शिंदे साहेबांपर्यंत पोहोचले की महाविकास आघाडीतर्फे तुम्ही एकमेव आम्हाला इथे दिसताय. बरं, मीडिया सुद्धा स्वतः बोलताना हे सांगायचा प्रयत्न करते की तुमच्या काळात याचं काम झालं होतं. बघा, मीडियाचे प्रतिनिधी सुद्धा बोलता बोलता खरं बोलून गेले. जरा ही एक क्लिप पहा ज्यामध्ये मीडियाचा प्रतिनिधी स्वतः सांगतोय की तुमच्या काळात याचं काम चालू झालं होतं. आणि मग त्यावर सुनील शिंदे साहेब कशा प्रकारे व्यक्त झाले तुम्हीच ऐका. राहिलंय, आम्हाला या कार्यक्रमात बोलायला संधी द्यायला पाहिजे होती अशी खंत आमदार सुनील शिंदे यांनी व्यक्त केली. आणि याच संदर्भात आमदार सुनील शिंदे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. आमदार सुनील शिंदे आपल्यासोबत आहेत. खास करून महाविकास आघाडीच्या काळामध्ये याची मूर्तिमेढ रचलेली या बीडचाळीचा सर्वाधिक जास्त अजून देखील लोक सांगतायत की विकासामध्ये हा मवियात सरकारचा मोठा वाटा आहे. परंतु आत्ताच्या ज्या कार्यक्रम झाला त्यामध्ये कुठंतरी डावललं गेलं का अशी एक भावना होती, कारण आदित्य ठाकरे या कार्यक्रमात आले नाही. परंतु एक यांचं कर्तव्य होतं की ज्यावेळेला सुरुवातीपासून आम्ही सगळे याच्यामध्ये सक्रिय आहोत आणि होतो
त्याच्यामुळे कुठेतरी आमच्यावरती या बाबतीत आम्हाला संधी द्यायला पाहिजे होती. आमचंही म्हणणं कुठेतरी किंवा आमच्याकडूनही शुभेच्छा लोकांना या माध्यमातून जायला पाहिजे होत्या. व्हिडिओच्या शेवटाला सुनील शिंदे साहेब अतिशय स्पष्टपणे म्हणाले की खरं तर आम्हाला बोलायची संधी द्यायला हवी होती. आम्ही स्थानिक विभागातले आमदार, आम्ही खासदार, आमच्या काळात या सगळ्या प्रकल्पांची कामं सुरू झाली. त्या काळातला काही अनुभव सुद्धा आम्हाला सांगता आला असता आणि आम्हाला सुद्धा शुभेच्छा देता आल्या असत्या. पण माईक फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंतच ठेवण्यात आला, जाणीवपूर्वक ठेवण्यात आला. आता तुमच्यावर बंधनं होती, शेवटी तुम्हाला आमंत्रित करायचं होतं. याचं कारण असं, कारण तुम्हाला पर्याय नव्हता. प्रोटोकॉलप्रमाणे तुम्हाला त्यांना बोलावणं हे बंधनकारक होतं. पण शेवटी माईक कुणाला द्यायचा हे तुमच्या हातात होतं आणि त्याच्यातलं कुते पण तुम्ही चांगल्या प्रकारे जनतेला दाखवलं. पण जनतेने हे चांगलं ओळखून घेतलेलं आहे, राजकारण खरं कोण करतंय. या अशा प्रसंगांमध्ये देखील जर आपण श्रेयवादाची एवढी ओरबडी काय म्हणतात त्याला ती करत असाल तर काय म्हणावं यांच्या ह्या अशा घाणेरड्या राजकारणाला. असो, वरळीकर, बिडडीकर हे चांगलेच जाणतात, हे चांगलेच सर्वश्रुत आहेत. तुम्हा सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.